नमस्कार. खिचडी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशी बनवायची. तर चला मग पाहू कशी बनवायची ते. तर याच्यामध्ये या परातीमध्ये आपण चिकन काढून घेतलेलं आहे. चिकन मिठाच्या पाण्यात धुवून व्यवस्थित साफ करून ते परातीत ठेवलेलं. आता थोड्या वेळाने साफ केलं जाईल. आणि याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट करण्यासाठी या मिक्सीच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक टाकलेलं आहे, त्याची पेस्ट केली जाईल. नंतर मग हे चिकन धुवून साफ करून त्यात मीठ मसाला लावून मॅरिनेट केलं जाईल. आलं लसूण पेस्टमध्ये थोडंसं दही पण टाकलं जाईल. आणि रुचकर आणि चविष्ट चिकन बिर्याणी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये कशी केली जाईल ह्याचं हे याच्यावरती हा ब्लॉग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. आपण पाहतात खिचडी ब्लॉग. या खिचडी ब्लॉगवरून तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यातलाच हा एक आज चिकन बिर्याणी कशी बनवायची हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. तर तयारी सुरू आहे चिकन बिर्याणीसाठी. तुम्ही जर या खिचडी ब्लॉगवर नवीन असाल तर तुम्ही या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच वेगवेगळे पदार्थ तुमच्यासमोर आम्ही घेऊन येऊ आणि तुम्हा सगळ्यांना ते शिकायला पण मिळेल. तर हे मिक्सीच्या भांड्यात आलं लसूण पेस्टसाठी तयारी केलेली आहे. आणि हे 1 किलो चिकन जी चिकन बिर्याणीसाठी आपण वापरणार आहोत. कुकरमधील चविष्ट आणि रुचकर बिर्याणी कशा प्रकारे करायची ते आज खिचडी ब्लॉग यावरून आपण सगळे पाहणार आहोत. तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन पदार्थांचे कशा प्रकारे केले जातील आणि कशा प्रकारे तयारी करायची असते कुठल्याही नवीन पदार्थाची ते तुम्हाला दिसून येईल. आता चिकन बऱ्यापैकी आपण साफ केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चिकन छान असं आपण धुवून घेतलेलं आहे. आणि आता अशा प्रकारे आपण चवीनुसार मीठ घातलं. आता हळद घालतो आहे त्याच्यामध्ये. आणि हे चिकन धुवून वगैरे साफ करून आपण घेतलेलं आहे. आणि ही आलं लसूण पेस्ट आहे. परत दही आहे. दहीचा पण यूज केला जाईल याच्यामध्ये. आपण धनिया पावडर पण यूज करतो आहे त्याच्यामध्ये. गरम मसाला गरम मसाल्याचं पण मिश्रण त्यामध्ये होईल. हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याला काही वेळासाठी मॅरिनेट करून ठेवावं लागतं. आणि नंतर मग याचा यूज आपण आपल्या चिकन बिर्याणीमध्ये करू. हे धना पावडर पण त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये मॅरिनेट झालं पाहिजे ते. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं टाकलं आहे. सेंधा नमक टाकलं आहे. सेंधा नमक आता आम्ही आमच्या डाएटमध्ये सुरू केलेलं आहे. आता आम्ही टाटा नमक वगैरे वापरत नाही, तर सेंधा नमकच वापरतो. कारण डाएटमध्ये ते आता यूज करायला सुरुवात केलेली आहे आम्ही. आता ही चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशा प्रकारे रुचकर चविष्ट होईल आणि याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आता आम्ही दही याच्यामध्ये घालतो आहे. आता या मिश्रणामध्ये धना पावडर, तसंच लाल तिखट मसाला, काश्मीरी लाल, आलं लसूण पेस्ट करून दही टाकून त्याच्यामध्ये आता मॅग्नेट करतो आहे. व्यवस्थित प्रकारे ते मॅग्नेट झालं पाहिजे. आणि नंतर मग हे थोडा वेळ मिश्रण करून आम्ही ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे ही चविष्ट आणि रुचकर अशी चिकन बिर्याणीची जी सुरुवात करत आहोत आम्ही, ती तुम्ही सगळे पाहतात खिचडी या आपल्या ब्लॉगवरती. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मग आपण आपल्या चिकन बिर्याणीला सुरुवात करणार आहोत. हाय कर चिकन बिर्याणी कशा प्रकारे आपण बनवत आहोत. तर
ते सगळं तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून अर्धा तास मॅग्नेट करून ते व्यवस्थित हे मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स व्हावं यासाठी अर्धा तास ते ठेवावं लागेल. तोपर्यंत आपण भाताची तयारी करू. तांदूळ धुवून ते कांदा कापून तांदूळ धुवून ती तयारी करावी लागेल. आणि हे मिश्रण इथेच ठेवून मॅग्नेट करून आपण व्यवस्थित ठेवू. आणि मग याला आपण भातामध्ये कशा प्रकारे मिक्स केलं जाईल ते तुम्हाला दाखवू. तर असं हे चिकन बिर्याणीची जी बनवत आहे आपण रेसिपी, कशा प्रकारे एक डिश तयार केली जाते चिकन बिर्याणीची ती आपण बघतोय. खिचडी आपल्या हे करायला ठेवलेलं आहे चिकन. ह्याच्यातलं काही भाग हा जो भाग आहे हा भातामध्ये राईसमध्ये ॲड केला जाईल. आणि हे जे आहे याचं ग्रेव्ही बनवलं जाईल. म्हणजे हा हाडाचा भाग जो आहे त्याचा ग्रेव्ही होईल. आणि हे जे आहे आपण काढलेलं हे 1 किलो चिकनसाठी हे संपूर्ण आपण रेसिपी तयारी करतो. याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसाठी आणि थोडं भातामध्ये मिक्स केलं जाईल चिकन. आणि इथे आपण आता ह्याच्यामध्ये ह्या टोपामध्ये राईस घेतलेला आहे. 1 किलोपेक्षा थोडासा कमी असा राईस आपण घेतला आहे, जो की आपण व्यवस्थित धुवून मग याला कुकरला लावलं जाईल. धुवून याच्यामध्ये कुकरमध्ये मिक्स केलं जाईल. तर असं हा कुकर आपण इथे ह्याची सगळी तयारी आपण केलेली आहे. तर 1 किलोची ही बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. ही आपण कुकरमध्ये कशा प्रकारे केली जाते हे दाखवतो आहे. कांदा थोडासा चिरून त्याच्यामध्ये आपण कांदे किती लागतात? 4 कांदे घेतलेले आहेत. तर 4 कांदे हे चिरून मग ह्याच्यामध्ये त्याची पण तयारी केली जाईल. आणि कढीपत्ता, मिरची हे सगळं ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जाईल. तर ही सगळी तयारी सुरू आहे चिकन बिर्याणीसाठीची. आणि हे तांदूळ आहे. हे तांदूळ मग त्याच्यामध्ये धुवून व्यवस्थित तांदूळ धुवून मग काय करायचे? तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे. आणि ह्याच्यामध्येच हे मिक्स करायचं का? हा आपला स्टीम कोलम राईस आहे. वाडा कोलम राईस ह्याच्यामध्ये हा तांदूळ यूज करतो आपण. आणि हे धुवून घेतल्यानंतर अर्धा तास भिजत ठेवायचे. भिजत ठेवल्यानंतर हां तर हे भिजत ठेवायचे. भिजत ठेवून झाल्यानंतर मग हा कुकरला लावायचा आहे का भात? राईस कुकरला लावायचं आहे की आधी चिकनची फोडणी द्यायची? चिकन शिजवून द्यायचं आणि मग तांदूळ टाकून त्याला कुकर. अच्छा. तर अशी ही संपूर्ण अशी रेसिपी तुमच्यासमोरच रेडी होते. आणि तुम्ही त्याचं चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशा प्रकारे बनवली जाते त्याचं आपण एक रेसिपी तयार करतो आहे. घरगुती रेसिपी, चविष्ट, रुचकर आणि तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी. तुम्ही स्वतः घरात ट्राय करा. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. तुमच्या घरी चिकन बिर्याणी चविष्ट आणि रुचकर कशी बनवायची कुकरमध्ये झटपट याचं हे प्रात्यक्षिक आहे. आणि तुम्ही सगळे हा व्हिडिओ खिचडी या आपल्या ब्लॉगवर पाहतात. तुम्हा सगळ्यांचं खिचडी या ब्लॉगवर स्वागत आहे. आणि खिचडी ह्या ब्लॉगवर तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ कुकिंगशी रिलेटेड तसेच इतर गोष्टीशी रिलेटेड व्हिडिओ यामध्ये येत राहतील. तुम्ही त्याचा आनंद घ्या. लाईफस्टाईलशी निगडीत पण व्हिडिओ येतील याच्यावरती. पण मॅक्झिमम व्हिडिओ हे कुकिंगच्या रेसिपीजचेच येतील. आणि तुम्ही ते पहा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
जेणेकरून एक घरगुती रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील. चिकन बिर्याणीसाठी जी तयारी लागते ती आपण करतो आहे. याच्यामध्ये कांदे सोलून कापून घेतलेले, तेजपत्ता घेतला आहे, जावित्री घेतली आहे, मोठी वेलची घेतली आहे आणि आपण कढीपत्तासुद्धा यामध्ये घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ही तयारी सुरू आहे चिकन बिर्याणीची. 1 किलो चिकन बिर्याणी 1 किलो चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशी करायची ते मी इथे तुम्हाला दाखवतो. तर यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत. हे आता व्यवस्थित धुवून साफ करून घेतलेले आहेत. आता याला धुवायचं आहे. हे धुवून मग पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचे. त्याचबरोबर हे कांदे साफ करून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत. 4 कांदे इथे आपण वापरणार आहोत. तसंच इथे आपण हे कढीपत्ता, तेजपत्ता, एक मोठी वेलची आणि ही जावित्री, तसेच काली मिरी, गरम मसाला म्हणजे थोडक्यात काली मिरी आणि हे सगळं आपण घेतलेलं आहे. गरम मसाल्याचं थोडं प्रमाण. यामध्ये आपण आजीचा बिर्याणी मसालासुद्धा वापरतो आहे. तसेच एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला हे सुद्धा वापरणार आहोत. तर असं सगळं हे यूज आपण याच्यामध्ये करणार आहोत, वापर करणार आहोत त्याचा. आणि सगळी तयारी आपण इथे हळूहळू करतो आहे. तसंच हे मॅग्नेट करून हे ठेवलेलं चिकन हे सुद्धा आता अर्धा तास याला ठेवलेलं आहे. आणि नंतर याचं ग्रेव्हीमध्ये आणि मग थोडंसं राईसमध्ये, ग्रेव्हीमध्ये थोडंसं यूज करू आणि मग थोडंसं राईसमध्ये यूज करू. तर 1 किलो चिकन बिर्याणीसाठी ही तयारी सगळी आपण करत आहोत. इथे हा कुकर 1 किलो बिर्याणीसाठी इथे रेडी करून ठेवलेला आहे. तर आता हळूहळू आपण आपल्या या रेसिपीच्या तयार करण्यासाठी जे जे साहित्य लागते ते सगळं आपण घेतलेलं आहे आणि मग त्याचा वापर आपण
हे अशा प्रकारे चिकन बिर्याणी आमची रेडी झालेली आहे. या जेवायला सगळ्यांनी. आणि छान अशी चिकन बिर्याणी बनलेली आहे. याची टेस्ट पण सुंदरच असेल. संपूर्ण रेसिपी तुम्हाला खिचडी या आपल्या ब्लॉगवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन पहा. तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण आज इथे चिकन बिर्याणी बनवली आणि तुम्ही सगळी रेसिपी पाहिलीच असेल. तर आपला हा खिचडी ब्लॉग आहे. या खिचडी ब्लॉगवरून आपण कुकिंगचे काही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील अशा रेसिपी आपण घेऊन येऊ. आणि तुम्ही सगळ्यांनी आज चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशी करायची हे एन्जॉय केलं असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी पहिला घास घेतो आहे या बिर्याणीचा. तर तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे, तुम्ही चिकन बिर्याणी खायला या. हा सुंदर अशी झालेली आहे आणि सगळं व्यवस्थित असं जुळून आलेलं आहे. आणि छान अशी बिर्याणी कुकरमध्ये केलेली आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन. आणि सगळ्यांनी हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.